ऑल इन वन इंजिनिअर यूट्यूब चॅनलवरती. आज आपण घेणार आहे प्रोजेक्शन ऑफ लाईनचा प्रॉब्लेम नंबर 3. ठीक आहे, आपण सुरू करू. आपल्याला प्रॉब्लेम काय दिलेला आहे? अ लाईन ए बी इज 70 mm लॉंग इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल 30 degree टू द एच पी. इट्स एंड ए इज 10 mm above the HP and 15 mm in front of VP. The front view of line is 50 mm. Draw the projection of line AB. ओके, आपण क्वेश्चन मधले एक एक सेंटेन्स रीड करू आणि गिवन फाइंड करू. ठीक आहे. अ लाईन ए बी इज 70 mm लॉंग. लाईन ए बी आहे 70 mm लॉंग आहे. ठीक आहे, मग त्याची आपल्याला काय दिलेली? ट्रू लेंथ दिलेली. ओके, त्यानंतर द इन्क्लिनेशन ॲट अन अँगल 30 डिग्री. 30 डिग्रीवर त्या इन्क्लाइन झालेलं आहे. ठीक आहे, थिटा आहे. थिटा कुठं असतो? वरती, एक्स वाय लाईनच्या वरती असतो, त्यामुळे डायरेक्शन वरती दिलेली त्याची. थिटाच भेटला आपल्याला. त्यानंतर इट्स एंड ए इज 10 mm अबाव द एच पी. ओके, 10 mm अबाव एच पी आहे, एक्स वाय लाईनच्या वरती. ठीक आहे, त्यामुळे वरती डायरेक्शन दिलं आणि 10 mm वरती असल्यावर डॅश द्यायचा. ओके, त्यानंतर अँड 15 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी. 15 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी आहे. इन फ्रंट ऑफ व्ही पी म्हणजे कुठे? एक्स वाय लाईनच्या खाली, त्यामुळे हा ए भेटला. त्यानंतर द फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन इज 50 mm. फ्रंट व्ह्यू दिलेला आहे. फ्रंट व्ह्यूला अजून एक नाव काय? एलिव्हेशन लेंथ. ओके, एलिव्हेशन लेंथ किती दिलेली आपल्याला? 50 mm, ती भेटला. त्यानंतर आपल्याला काय करायला लावलेलं आहे? ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ लाईन ए बी. ए बीचं प्रोजेक्शन ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, या इथपर्यंत समजलं. त्यानंतर आपण सुरू करूयात प्रॉब्लेम सॉल्व करायला. फर्स्ट ड्रॉ द एक्स वाय लाईन. After that, we know that the above we take 10 mm and below xy line 15 mm. Okay, then draw the reference line. After that, we know that the theta angle is 30 degree. Okay, then draw the take 30 degree. नंतर ट्रू लेंथ किती दिलेलं आपल्याला? 70. 70चं डिस्टन्स घ्यायचं. घेतलं. त्यानंतर पॉईंटवर ठेवायचं, आर्क मारायचा. मारला. त्यानंतर हा आपला पॉईंट कोणता आहे? ए डॅश, आणि हा ए. ओके, इथं ठेवलं. ही लेंथ कोणती झाली? ट्रू लेंथ. ट्रू लेंथ किती दिलेली आहे आपल्याला? 70 mm. हा अँगल किती दिलेला आहे? 30 डिग्री. अँगल कोणता? थिटा. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला माहिती आहे इथं मार्क झालं म्हणजे ही कोणती झाली आपली लेंथ? एंड पॉईंट काय झाला आपला? तो लोकस. ओके, हा पॉईंट काय झाला आपला? लोकस ऑफ पॉइंट बी इन फ्रंट व्ह्यू. ओके, त्यानंतर आपल्याला एलिव्हेशन लेंथ दिलेली किती? 50 mm. कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं 50 mm. घेतलं. ए डॅश वरती ठेवायचा आणि आर्क मारायचा इथं, आणि ते जॉईन करून घ्यायची ती लाईन. हा अँगल कोणता झाला आपला? अल्फा.
ओके. त्यानंतर आपल्याला माहिती आहे द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉइंट ऑफ इलिव्हेशन लेंथ अँड प्लॅन लेंथ इज इक्वल. प्लॅन लेंथचा एंड पॉइंट आणि इलिव्हेशन लेंथचा एंड पॉइंट एकाच लाईनवरती येतो हे माहीत आपल्याला. त्यामुळे ती लाईन सरळ खाली ओढली. ठीक आहे. आणि वरच्या ट्रूला खाली ओढलं तर प्लॅन लेंथ भेटत. आता करू केलं. ओके. त्यानंतर इथे एक पॉईंट भेटला आपल्याला. हा कोण झाला? ही प्लॅन लेंथ आपली. ठीक आहे. प्लॅन लेंथ भेटली, ती जॉईंट करून घ्यायची. आणि ही लाईन कोणती झाली? लोकस. ठीक आहे. लोकस ऑफ पॉइंट बी इन टॉप व्ह्यू. ओके. त्यानंतर हा अँगल कोणता झाला आपला? वरचा अल्फा राहतो आणि खालचा बीटा. हा बीटा अँगल, ही इलिव्हेशन लेंथ. त्यानंतर आता आपल्याला ट्रू लेंथ माहिती किती आहे? 70 mm दिलेली आहे. कंपासमध्ये 70 mm डिस्टन्स घ्यायचं. घेतलं. त्यानंतर ते ए पॉईंटवर ठेवायचं आणि आर्क मारायचा. नंतर ते पॉईंट जॉईन करून घ्यायचा. जॉईन केलं, ती काय झाली आपली ट्रू लेंथ. त्यानंतर आपल्याला माहिती आहे खालच्या ट्रूला वरती ओढलं तर इलिव्हेशन लेंथ भेटते. तसं आपल्याला इलिव्हेशन लेंथ दिलेली होती, आपण ते पण केलं असतं. इलिव्हेशन लेंथला कर्व करून खाली ओढायचं आणि ट्रू लेंथ भेटली असते आपली. ठीक आहे. इलिव्हेशन लेंथवर ठेवलं. तर हा पॉईंट कोणता झाला? बी. हा B2, हा B डॅश आणि हा B1 डॅश. ओके. सॉरी, इथे चुकून प्लॅन लेंथ आहे. प्लॅन लेंथ खाली प्लॅन लेंथ असते, वरती ट्रू लेंथ असते. ओके. आता डायमेन्शन द्यायचे. ॲरो 3:1 च्या रेशोमध्ये ठेवायचा. किती दिलेलं आहे आपल्याला? A डॅश 10 mm आणि खाली 15 mm घेतला. छोटे छोटे मिस्टेककडं लक्ष द्यायचे. त्यानंतर आपल्या वरचा कोणता व्ह्यू आहे? फ्रंट व्ह्यू. आणि खालचा टॉप व्ह्यू आहे. वरच्या प्लेनला काय म्हणता? व्हर्टिकल प्लेन. खालच्या प्लेनला हॉरिझॉन्टल प्लेन. ओके. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टेड डिस्टन्स पण मेजर करून घ्यायचं आणि लिहून टाकायचं. प्रोजेक्टेड डिस्टन्स त्याला डायमेन्शन द्यायचं. $35. ओके. हा जो अँगल आहे वरचा काय थीटा आणि खालचा कोणता? फाय. ओके. ट्रू लेंथ सोबत जो अँगल बनलेला आहे तो फाय. ठीक आहे.
इथे आपलं प्रोजेक्शन सर्व ड्रॉ झालेलं आहे करून. आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ही व्हिडिओ काही समजली वगैरे नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बेसिकची व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन बेसिकची व्हिडिओ बघा तुम्ही. तुम्हाला नक्कीच हा प्रॉब्लेम पण पूर्ण समजेल. त्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झालेला आहे. तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. थँक यू.